भारतीय मार्केट यापुढील काळात किंवा पुढील 10 ते 20 वर्षात का जास्तीत जास्त परतावा देतील याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे। त्याचे कोणते ड्रायव्हर्स आहेत, का इंडियाची इकॉनॉमी ही फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी होऊ शकते आणि याचा बेनिफिट प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक भारतीय व्यक्तीला कसा घेऊ शकतो हे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारतीय इकॉनॉमीचे की ड्रायव्हर्स कोणते आहेत आणि भारतीय इकॉनॉमी का ग्रोथ करू शकते आणि का फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी भारताची आहे याच्याबद्दल काही कारणं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही जर पाहताय आणि तुम्ही याच्यावरती कृती नाही करत आहे तर मात्र कदाचित तुमचं, मी नशिबावर मानत नाही पण तुमचं नशीब खराब आहे असंच म्हणण्याची वेळ येईल। मित्रांनो, आपण भारतामध्ये आजच्या तारखेला जर जन्माला आलो आहे तर आपण गोल्डन पिरियडमध्ये जन्माला आलो आहे। मी असं म्हणेल, जी लोक चीनमध्ये किंवा इतर देशांमध्ये प्रगत देशांमध्ये जन्माला आहेत त्यांच्या इकॉनॉमीची ग्रोथ झालेली आहे, ते प्रगत राष्ट्र बनलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये GDP किंवा ग्रोथला अजून स्कोप नाही, ते डिपेंडंट आहेत दुसऱ्या देशांवरती। बघा, भारत हा स्वतः फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे। याचं कारण काय? जगात सगळ्यात फास्ट आहे याचं एकच कारण, सगळ्यात महत्त्वाचं, ते इकॉनॉमी ड्रिव्हन करण्यासाठी भारताकडे 144 करोड लोक आहेत आणि 144 कोटी लोक जेव्हा कन्झम्पशन करत असतात तेव्हा कोणत्याही इकॉनॉमीला इतरांवरती डिपेंड राहण्याची गरज भासत नाही किंवा पडत नाही। तर 144 कोटीचा हा देश आहे आणि याचं मिडल एज म्हणजे ॲव्हरेज एज ज्याला म्हणूयात ते 29 वर्षाचं आहे। म्हणजे भारत कधीही नव्हता एवढा तरुण आजच्या तारखेला आहे। जिथं तुम्ही चीनचं उदाहरण घेतलं, जपानचं उदाहरण घेतलं तर जपानचं ॲव्हरेज वय हे 60पेक्षा जास्त आहे किंवा चीनसुद्धा म्हाताऱ्यांचा देश होतो आहे आणि भारत हा जगामध्ये तरुणांचा देश आहे। 29 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आज ॲव्हरेज एज जर माणसांचं आहे तर भारताला म्हातारं होण्यासाठी पुढची 25-30 वर्ष रिक्वायर्ड आहेत। म्हणजे पुढची 25 ते 30 वर्ष भारत हा फास्ट ग्रोईंग राहील, कारण 29 वर्षाच्या व्यक्तीला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, त्याला फॉरेनला फिरायला जायचं आहे, त्याला हॉटेलिंग करायचं आहे, त्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे, डिस्क्रिशनरी नॉन डिस्क्रिशनरी कोणी गोष्टींचं त्याला कन्झम्पशन करायचं आहे। सो मित्रांनो, भारताची 144 कोटी जनता ही सगळ्यात मोठी ॲसेट आहे भारतीय इकॉनॉमीसाठी आणि त्यामुळं भारतामध्ये इथून पुढच्या काळात इन्व्हेस्टरचे पैसे प्रचंड बनणार आहेत आणि आपण भारतामध्येच आहोत आणि आपण आपल्या इकॉनॉमीवरती विश्वास नाही ठेवला किंवा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित आपली गरिबी संपणार नाही, आपण संपून जाऊ आणि गरिबी मात्र कायमस्वरूपी राहील। सो आपल्याला ही गोष्ट नजरअंदाज करा। डिजिटलायझेशन ड्रायव्हिंग द ग्रोथ, डिजिटलायझेशन फार महत्त्वाचं आहे। पहिला काळ होता, जुना काळ होता, जेव्हा जर समजा डिमॅट अकाउंट खोलायचं आहे, म्युच्युअल फंड खोलायचं, त्याच्या ऑफिसला जायला लागायचं, फॉर्म भरायला लागायचा, कागदपत्र फिजिकल करायला लागायचे। आजच्या तारखेला मोबाईल तुमच्याकडे आहे तर तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यावरती बसून डिमॅट ओपन करू शकता, इझिली ट्रान्झॅक्शन करू शकता, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, फिजिकल कागदपत्र देण्याची गरज नाही आणि हे कम्फर्ट म्हणजे तुम्ही रात्री दिवसा दुपारी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते अकाउंट ओपनिंग करू शकता। सो याच्यामुळे काय होतं आहे की मोठा कल हा स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा जे काही डिजिटल इन्व्हेस्टिंगचे प्रोडक्ट्स आहेत किंवा फॅसिलिटी आहेत, या डिजिटलायझेशनमुळे मोठ्या प्रमाणावर इकडे लोक मूव्ह होत आहेत। बघा, पहिलं काय होतं की बँक जवळ, बँकेत जाऊन FD करा, त्याच्यानंतर कुठं डिमॅट खोलणार, कुठं ते ऑफिस आहे, म्युच्युअल फंडचं माहीत नाही। 1965 पासून साधारणपणे म्युच्युअल फंड भारतात आहे पण लोकांना आत्ता कुठं म्युच्युअल फंड माहीत झालं आहे। सो हे का होत नव्हतं? कारण डिजिटलायझेशन पण नव्हतं, सहजता, इझीनेस नव्हता। जो डिजिटलायझेशनने इझीनेस आणला आहे त्याच्यामुळे या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रोथ दिसते। इन्क्रीजिंग वर्किंग पॉप्युलेशन हा पण सगळ्यात मोठा ड्रायव्हर, की ड्रायव्हर म्हणूयात की पुढच्या काळात भारताच्या ग्रोथसाठी कामाला येणार आहे। पहिल्या काळात पुरुष प्रधान संस्कृती होती, पुरुष एकटा काम करत होता, त्याच्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंडंट होती आणि एकच माणूस कमवतोय, खायला 10 तोंड आहेत, मग कन्झम्पशन स्टोरी तेवढी स्ट्रॉंग नव्हती। आत्ताच्या काळात जर तुम्ही विचार केला तर मित्रांनो, महिलासुद्धा काम करत आहे,
पुरुष काम करतोय, महिला काम करतोय, सगळीच लोक काम करतात आणि याच्यामुळे काय होतंय की दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम हे भारताचं झपाट्याने वाढत चाललंय आणि हे वाढतच राहील पुढची 10-15 वर्ष. आणि जेव्हा हे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे तेव्हा ही लोक काय करणार, तर ही लोक कन्झम्पशन करणार आहेत. बरं, कन्झम्पशन कोणत्या गोष्टीचं करणार आहेत, तर हे एज्युकेटेड लोक आहेत. म्हणजे मी हमेशा लोकांना एक्झाम्पल देतो की माझ्या बायकोला जर चप्पल घ्यायची तर मला बाटाची घ्यावी लागते, आईला मात्र मी कोणती चप्पल दिली चालतं, बिकॉज आईला ब्रँड कळत नाही, बायकोला ब्रँड कळतो. का? ती एज्युकेटेड आहे. मग एज्युकेटेड लोक आजच्या तारखेला त्यांना ब्रँड पाहिजे. आयफोन 80% 90% आयफोन हे लोनवरती घेतले जातात. का घेतले जातात? कारण त्यांना तो ब्रँड पाहिजे. आणि मग ब्रँड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं कोण बनवतं? तर आमच्या स्टॉक मार्केटमधल्या कंपन्या बनवतात. मित्रांनो, आमच्याकडं मराठीत चहासुद्धा येवलेंचा पिला जातो, म्हणजे ब्रँडचा चहा पिला जातो. सो पीपल आर व्हेरी कॉन्शियस अबाउट द ब्रँड. आणि हे सगळे म्हणजे ऑर्गनाईज सेक्टरकडं मेजरली लोक येत आहेत. याच्यामुळे मला वाटतं की लिस्टेड कंपन्याच हे सगळे प्रोडक्शन्स बनवतात आणि मग ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टेड राहात तर त्याच्या प्रॉफिटचा हिस्सा हा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. सो इंडियन इकॉनॉमी बेस्ट करणार याचं हे मोठं कारण असू शकतं. कन्झम्पशन ड्रिवन मार्केट आहे. कन्झम्पशन स्टोरी म्हणजे कमवल्यानंतर 1 मिनटं दम निघत नाही आहे लोकांना. लोक हॉटेलिंग करतायत, लोक कपड्याची खरेदी करतायत, लोक वेगवेगळे गॅजेट्स विकत घेत आहेत. सो कन्झम्पशनला इथं काही मर्यादाच नाहीत. लोकांना बचत करा म्हटलं तर 1 रुपया शिल्लक राहत नाही. म्हणजे भविष्यात येणारे पैसेसुद्धा खर्चतात लोक. म्हणजे लोन घेऊन पैसे खर्चतात. म्हणजे फ्युचरमध्ये त्या अर्न करणारे पैसेसुद्धा आजच खर्च करतात. सो वाचवण्याचा विषय नाही, फ्युचरमध्ये कमवणारे पैसे पण आज खर्च केले जातात. लोन घेतलेले पैसे म्हणजे काय? भविष्यात कमवणारे पैसे आजच आपण खर्च करून टाकतो. म्हणजे लोकांना वाचवायचं नाही आहे, खर्च करायचं आहे. घर घेत आहेत, गाडी घेत आहेत, TV घेत आहेत, बाईक घेत आहेत, सगळंच काय घेतात. तो कन्झम्पशन स्टोरी फार खतरनाक आहे आणि डोमेस्टिक ड्रिव्हन आहे. बरेचसे लोक म्हणतात किंवा जगामध्ये अस्थिरता आहे किंवा अमेरिका टेरिफ आणत आहे, बऱ्याचशा देशांमध्ये वादविवाद चालू आहेत. तर भारताला उद्या टेरिफचं काय असर होईल किंवा सगळ्यांनी जर टेरिफ केलं तर आपलं काय? तर मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण जर एक्सपोर्ट काय करतो तर 2%चा एक्सपोर्ट आहे आपला मॅन्युफॅक्चर. आपण सर्व्हिस आणि फार्मामध्ये चांगलं करतो, पण भारतामध्ये ज्या गोष्टी बनल्या जातात त्या भारतामध्येच मॅक्सिमम कन्झ्युम केल्या जातात. सो आपली जी इकॉनॉमी ही डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. आपण डिपेंडन्सी नाही आहे. चायनाची डिपेंडन्सी जगावरती किंवा त्यांच्या लोकांनी सगळं काही घेतलं आहे. आता ते जे काही प्रोडक्शन करतायत जगाने विकत घेतलं तर इकॉनॉमी बेस्ट करेल, आणि जगाने जर ते प्रोडक्शन नाही विकत घेतलं तर कदाचित ती इकॉनॉमी बेस्ट करणार नाही आहे. पण भारताच्या बाबतीत अशी डिपेंडन्सी कुठल्या देशांवरती अजिबात नाही आहे. जगावरती डिपेंडन्सी नाही, आपण स्वतःवरतीच डिपेंडंट आहोत. त्यामुळे जगात काही घटना जरी घडल्या तर भारताच्या कन्झम्पशन स्टोरी ही डोमेस्टिक ड्रिव्हन असल्यामुळे विशेष असा फरक मला तरी वाटत नाही पुढच्या काही काळात भारताच्या इकॉनॉमीवरती किंवा भारताच्या ग्रोथवरती, भारताच्या कंपन्यांच्या प्रॉफिटवरती होऊ शकतो. सो हा एक मोठा ॲडव्हान्टेज मला असं वाटतं की वेल्थ क्रिएशनसाठी मिळू शकतो. न्यू इन्व्हेस्टर रेझिंग इक्विटी इंटरेस्ट. आता जुन्या काळात, आमच्या काळात आम्ही म्हणतो की यार रिअल इस्टेट, गोल्ड, FD हे जे काही ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स क्लास होते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केली जात होती. पण तुम्ही जर पाहिलं तर करोनाच्या अगोदर भारतामध्ये टेंटेटिव्हली 6 करोड अकाउंट्स ओपन होते डिमॅट. आणि म्हणजे हे लोकसंख्येच्या 3% वगैरे असं म्हटलं जातं. आता हाच जर आकडा 17-18 कोटीवरती पोचला आहे फक्त मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये. आणि जर हा 5 ते 6% म्हणजे पॉप्युलेशन आहे जी 17-18 कोटी जर मी विचार केला, भारताची 144 कोटी जनता आहे याच्यामधली जर म्हटलं. आता हे साधं सोपं आहे की जर यंगस्टर मोठ्या प्रमाणावर इक्विटीकडे मूव्ह करतायत तर यंगस्टरच मोठ्या प्रमाणावर म्हणजे आपल्याकडे आहेत आणि ते जर इक्विटीकडे मूव्ह करतायत तर जे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासमध्ये पैसे जात होते ते मेजरली मूव्ह होऊ शकतात इक्विटीकडे. आणि जर हे मेजरली पैसे मूव्ह झाले तर ग्रोथला अजून स्कोप मिळेल. बघा, अमेरिकेमध्ये टेंटेटिव्हली स्टॉक मार्केटमध्ये 50% किंवा 52% लोक पैसे गुंतवतात. हे जर चीनचा विचार केला तर 25 ते 30% आकडा आहे. आणि भारतामध्ये हा जर पर्सेंटेज वाईज काढला तर 6%चा आकडा आहे. आणि जर हा आकडा 15-20%, 25%कडे येणाऱ्या 10-20 वर्षाच्या कालखंडामध्ये झुकला तर मोठ्या प्रमाणावरती पैसे येणार आहेत या इंडस्ट्रीमध्ये किंवा या सेगमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळं वेल्थ क्रिएट व्हायला खूप मोठा चान्स भारताला
किंवा भारतीय लोकांना आहे, भारतीय इन्व्हेस्टरला आहे. डेमोक्रेसी विथ स्टेबल गव्हर्नमेंट. भारतामध्ये आता जी काही लोकशाही चालू आहे ती स्टेबल गव्हर्नमेंटने आहे. तुम्ही म्हणाल मोदी सरकार आहे किंवा अजून कोणी आहे. मित्रांनो, यापुढे सुद्धा मला असं वाटतं की स्टेबल गव्हर्नमेंट येईल आणि यायलाच पाहिजे. लोकसुद्धा जागरूक होत आहेत की कोणतं सरकार निवडलं पाहिजे, एकच सरकार आलं तर काय बेनिफिट्स होऊ शकतात किंवा काय नाही होऊ शकत. किंवा जरी मी म्हणतो की थोडं अदर पक्षाचं एक सरकार जरी आलं तरी विशेष असा फरक पडत नाही. मी इन्व्हेस्टर आहे तेव्हा मला वाटतं वेन आय स्टार्टेड माय इन्व्हेस्टमेंट तेव्हा अटल बिहारी वाजपेयी जे होते, त्याच्यानंतर तेही बहुमतात नव्हते, त्यांचे बऱ्याचशा पक्षांच्या मदतीने त्यांनी सरकार बनवलं होतं. ऑनवर्ड काँग्रेसची सत्ता 10 वर्ष होती, 2004 पासून आय थिंक 2014पर्यंत. त्यानंतर मोदी गव्हर्नमेंट आलं आहे आणि काही काळापुरतं गव्हर्नमेंट आल्यानंतर थोडंसं काय होतं की सेंटिमेंट बदलतात आणि त्यामुळे मार्केट वर किंवा खाली जातं. पण मार्केटला कन्सिस्टंटली ग्रोथ करण्यासाठी अर्निंगची रिक्वायरमेंट असते आणि अर्निंग ही येत राहणार आहे. बघा मित्रांनो, मी साधं सिंपल म्हणतो, मोदीजी आले किंवा राहुलजी आले तर आपल्या काही चपात्या 2 खात होते, 3 खात नाही. किंवा आपली गोल्स कोणतेही बदलत नाही. माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचं ते मला बनवायचं, तर मला गाडी घ्यायची ते घ्यायची. ते मोदी आले तरी घ्यायचे, त्यांना राहुल आले तरी पण घ्यायचे आहे. म्हणजे माझे जर मी गोल चेंज करत नाही आहे तर मला वाटतं कन्झम्पशन स्टोरी इंटॅक्ट आहे तिथं. आणि त्याच्यामुळे कुठलं गव्हर्नमेंट आहे ते तात्पुरत्या स्वरूपात इफेक्ट करू शकतं, पण लाँग टर्ममध्ये त्याचा विशेष असा इफेक्ट मला तरी जाणवलेला नाही आहे आणि जाणवू शकत नाही. सध्या तरी स्टेबल आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा सुज्ञान नागरिक स्टेबल गव्हर्नमेंटच देतील आणि पुढचा काळ हा जोरदार राहील असं मला वाटतं. आणि बॉर्न टू बिकम अ 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. आता भारत 4थ्या स्थानावरती पोहोचलेला आहे. आपण रिसेंटली आय थिंक 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावरती जंप केलेला आहे आणि इथून पुढे आपण पुढच्या 5-10 वर्षात किंवा आय थिंक 2047 समथिंगपर्यंत 3rd स्थानावरती पोचू. आणि जर त्याचा डिफरन्स जर बघितला, आपली 4 ट्रिलियन समथिंग इकॉनॉमी आहे आणि जर सेकंडवाली जर लार्जेस्ट आपण विचार केला, 3rdवाली केलं तर तेवढी ग्रोथ आपल्यामध्ये स्टील पेंडिंग आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, आपण आज भारतात जन्माला आलो तर मला असं वाटतं की गोल्डन एरा आहे भारतामध्ये जाणारी. इथं जी काही ग्रोथ आहे ती मला नाही वाटत तर जगातल्या कुठल्या देशामध्ये आहे. मी तेवढा अभ्यासही केला नाही, पण जे देश प्रगत आहेत त्या देशांमधली ग्रोथ संपलेली, ते डिपेंडंट आहेत. भारत इंडिपेंडंट आहे. भारतामध्ये प्रचंड ग्रोथ आहे. चायना प्लस पॉलिसी आहे, मेक इन इंडिया चालू आहे, खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. याच्यामुळं मला असं वाटतं की येणारा काळ जर तुम्ही इन्व्हेस्टर राहाल आणि इन्व्हेस्टर बनाल तर तुमच्यासाठी खूप सारी वेल्थ तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा तुम्ही जनरेट करू शकाल. या संदर्भात तुम्हाला कुठलीही मदत लागली तर डेफिनेटली मनी अकॅडमी आकाश गोंदावले तिकडे तुम्हाला मदत करण्यासाठी सापडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये मला सांगा की कोणती गोष्ट तुम्हाला जास्त भावली, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इंडियन इकॉनॉमीमध्ये खूप चांगला पैसा बनू शकतो, ती मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नॉलेजसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.